विद्या सिन्हा कधीही नंतरच्या चित्रपटामध्ये काम केलं तेव्हा कधीही विचारत नसत की चित्रपटाची कथा काय आहे किंवा माझा रोल काय। त्या म्हणत मी हिरोईन है ना, मैं हिरोईन हूं ना बासुदा, बस मुझे पता है आप मुझे अच्छा ही दिखाएंगे। तर इतका विश्वास होता विद्या सिन्हांचा बासुदांवरती। तर विद्या सिन्हांना साईन केलं। त्याच्यानंतर मग दिनेश ठाकूर त्या काळामध्ये हिंदी रंगभूमीमधलं मोठं नाव होतं आणि अतिशय सहज सुंदर कलाकार, दमदार कलाकार म्हणून त्यांना घेतलं। त्यावेळेला अमोल पालेकर यांचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता, शांतता कोर्ट चालू आहे। तो चित्रपट त्या काळामध्ये फारसा चालला नव्हता। अमोल पालेकर त्यावेळेला बँकेमध्ये नोकरी करत असत, काही नाटकांमध्ये वगैरे सुद्धा त्यावेळेला ते काम करत असत। तर त्यांना सत्यदेव दुबे हे बासुदांचे खूप चांगले मित्र होते। तर सत्यदेव दुबेंनी अमोल पालेकरांचं नाव सुचवलं होतं। तर अमोल पालेकर आणि बासुदा यांची भेट जहांगीर आर्ट गॅलरी मधल्या एक हॉटेलमध्ये झाली, रेस्टॉरंटमध्ये। अमोल पालेकरांना कथा आवडली, ते काम करायला पण तयार झाले हिरोच्या भूमिका ऐकवल्यानंतर। तर बासुदा त्यांना म्हणाले की मी 60,000 रुपये तुला मोबदला देईन। तर अमोल पालेकर नाही, मला 10,000 रुपये पाहिजे। म्हणून मग शेवटी बासुदा तयार झाले आणि त्या चित्रपटासाठी बघा अमोल पालेकरांना 10,000 रुपये मिळाले होते आणि विद्या सिन्हा आणि दिनेश ठाकूरना 5,000 रुपये त्यांचा मोबदला होता कामाचा।